मुलुंडमध्ये कालिदास नाट्यगृहात एका शालेय कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवलेले पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी त्यांचा थोडक्यात जीवनप्रवास मांडला व त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या वेळेस अभिनेत्री अमृता सुभाष याबाबत एक आठवण सांगितली। तर ती काय घटना घडली होती ते पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात। या स्कूलमध्ये कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रसाद कुलकर्णी सरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। आज या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्वांचे एक लोकप्रिय अभिनेत्री महाराष्ट्रातील आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या अमृता सुभाष मॅडम, शर्मिष्ठा राऊत मॅडम, माननीय कुलकर्णी मॅडम, जगताप मॅडम आणि सर्व टीचर वर्ग, विद्यार्थ्यांनी, पॅरेंट्स। ॲक्च्युली प्रसाद कुलकर्णी सर माझ्याकडे आले होते, ते म्हणाले की सर तुम्हाला यायचं आहे, कार्यक्रम आहे पण ते मुलं अप टू 3rd पर्यंत आहे, 3rd पर्यंत आहे तर काय बोलावं थोडंसं। मग तुम्ही म्हणाल की मुलं खूपच लहान आहेत, पुन्हा केव्हा तरी येतो, पण ते म्हणाले पॅरेंट पण आहे, पॅरेंट सोबत आपलं इंटरॅक्शन वगैरे होईल। मी जास्त वेळ घेणार नाही, मुलं पण थांबलेले आहेत। दोन्ही गोष्टी सांगतो, पॅरेंट पण आहेत, मुलं पण आहेत, की मुलांचं आजकाल थोडंसं आहे पॅरेंटिंग जे आहे की खूपच कठीण झालेलं आहे आणि त्याचबरोबर टीचिंग पण। आमचा मुलगा खुर्चीवरून सोफ्यात बसून 100 वेळा सांगतो, मुलं एकदम लाईन लावून थांबलेले आहे। सर्व टीचर तुमचं खरंच कौतुक आहे आणि त्यामुळेच आपण गुरुबद्दल आदर आहे, आदर सन्मान निश्चितच असणार। सर्व पॅरेंट आहेत, पॅरेंटसाठी पण आणि विद्यार्थ्यांसाठी पण थोडक्यात दोन्ही गोष्टी सांगतो। आपण मुलांना शिकवतो आणि मुलं पण शिकतायत आहे, परंतु हे करताना आपण एक जीवनामध्ये ध्येय जे आहे ते ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्या ध्येयासाठी सातत्यानं आपण प्रेरित राहून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे। हा ध्येय निश्चित करणं आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं याबद्दल आपल्या मुलांना जे आहे सातत्यानं आपण प्रेरित ठेवणं हे यासाठी की खूप फास्ट जमाना झालेला आहे। अगोदर म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, बऱ्याच वेळा आपण सुरुवातीला ज्या वेळेस पॅरेंट जे सांगेल तेच खरं होतं, परंतु आता मुलांना पण माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, बऱ्याच माहिती त्यांना एक्सपोज झालेल्या आहे आणि ते पण बऱ्याचशा गोष्टी ते डिसिजन घेत आहेत। असं नाही की नवीन पिढी वगैरे, ते पण खूप चांगल्या पद्धतीने आपण डिसिजन घेत आहे, परंतु एक बेस्ट काय हे मुलांना समजून सांगणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी मुलांनी पण प्रयत्न करणं गरजेचं आहे। अमृता सुभाष मॅडम जे आहेत, थोडासा माहोल पण त्याच पद्धतीनं आहे। मी थोडक्यात मग फिल्म लाईनमध्ये सांगतो, एक शाहरुख खानची एक मूवी होती आणि तो शाहरुख खानचा एक डायलॉग खूप फेमस आहे, तो आपण सातत्यानं ते सांगत असतो, तो किसी चीज को अगर आप दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में जुड़ी रहती है। त्या अनुषंगाने जे आहे की आपण ध्येय एक निश्चित ठेवलं आणि त्यासाठी आपण ज्यावेळेस प्रेरित होतो तर ते पुरी कायनात म्हणजे पूर्ण युनिवर्स आणि जो आहे त्या आपल्या गोष्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे। थोडक्यात सांगतो, मी जसं आता सांगितलं की मी मराठवाड्यातून उस्मानाबादमध्ये येतो होतो आणि प्रायमरी एज्युकेशन जे आहे की जिल्हा परिषद स्कूलमध्ये झालं। त्यावेळेस मॅडम आमच्या स्कूलमध्ये युनिफॉर्म वगैरे काय नव्हता आणि मग ज्यावेळेस ते बुक्समध्ये वगैरे ते युनिफॉर्म आवाज मला खूप क्युरियोसिटी होती की असं व्हाईट शर्ट, ब्ल्यू पॅन्ट किंवा काही जास्त ते बुकमध्ये जे राहिले ते युनिफॉर्म, त्यामुळे की अरे किती छान मुलं दिसतात युनिफॉर्म वगैरे। आणि मग 8 पर्यंत 10 पर्यंत वगैरे एज्युकेशन झालं त्यावेळेस म्हणजे आमची जिल्हा परिषद शाळा होती, आम्हाला युनिफॉर्म वगैरे नव्हता आणि त्यानंतर मग आलो, कॉलेज वगैरे झालं, BSc ॲग्रिकल्चर, मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामची वगैरे आणि त्यानंतर जास्त डिटेलमध्ये नाही सांगणार, हा प्रवास खूप मोठा असतो, परंतु ज्यावेळेस मग MPSC सिलेक्शन झालं आणि MPSCचं सिलेक्शन झाल्यानंतर मग मला एकदम म्हणजे माझ्या मोठ्या भावाने माझा रिझल्ट सांगितलेला होता। त्यांनी सांगितलं की तो DC म्हणजे DYSP झाला, DYSP म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे युनिफॉर्म आणि तर ही ज्यावेळेस आपली मनातली जी इच्छा असते तर ती जर सांगितलं की कायनात जे आहे ते कुठेतरी आपल्या मनातली इच्छा जी असते ना ते पूर्ण करण्यासाठी आपल्यासाठी प्रयत्न करत असतो आणि जेव्हा युनिफॉर्मची जी सुरुवातीपासून जी क्रेज होते, आता 24 आवर अंगावर युनिफॉर्म असतो तर ती आपल्या मनामध्ये ते ध्येय ठेवणं खूप गरजेचं आहे। मुलांना मोठमोठे जे आहे की स्वप्न पाहायला शिकवणं आणि त्यासाठी ते पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवणं हे आपले सर्व टीचर आणि सर्व पॅरेंटचं काम आहे। आता इथे आल्यानंतर आणखीन एक प्रसंग सांगतो शेवटचं, मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MPSC UPSC तयारी करायची आणि MPSC UPSC तयारी करताना UPSC मध्ये माझा मराठी हा विषय होता, यानंतर आता म्हणायचं
इथं जसं कुलकर्णी सरांचा मला फोन आला की तयारी झालेली आहे तुम्ही या. म्हणलं ठीक आहे, म्हणलं पूर्ण तयारी झाली तर मी येतो. ते म्हणाले की ते अभिनेत्री पण आलेले आहे. तर मी एवढं घायचं होतं, मी असं नाव वगैरे काही विचारलं नाही कोण आहे. पण ते ज्यावेळेस मी आलो, मी त्या CMPचा अभ्यास करताना माझा मराठी हा विषय होता आणि मराठीमध्ये ती फुलराणी एक नाटक होतं आणि ती फुलराणी नाटक मी त्यावेळेस अभ्यास करताना पुण्यामध्ये अभ्यास करताना ती फुलराणी नाटक मग पाहिलेलं होतं. मॅडम ज्या असते ती फुलराणी नाटक करायच्या. मॅडमचं पण एकदम सुरुवातीला एकदम नवीन त्या पद्धतीने होतं आणि तो मॅडमचा उत्साह आणि त्यावेळेस आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होतो. सो कॉल लाजरे बुजरेपणा भित्रेपणा काय जो असेल सर्व तो आणि आपलं कॉन्फिडन्स आहे नाही. मग असं खूप झालं की अरे म्हणजे किती म्हणजे ॲक्टिव्हिटीच सगळं चाललेलं आहे. पण म्हणजे नाटक वगैरे संपलं म्हणजे भेटावं, पण ते त्यावेळेस ते स्टेज नव्हते आणि ते डेअरिंग पण नव्हती. मॅडमची काही भेट वगैरे नाही झाली. पण तो अरे एवढी उत्साही कलाकार आहेत आम्हाला भेटायचं आहे, तर ती इच्छा होती, ती इच्छा आज जाऊन पूर्ण झाली. तर राईट, थँक्यू मॅडम. आणि हा म्हणजे सांगायचा प्रयत्न आहे की आपल्या मुलामध्ये सातत्यानं मोठमोठे ध्येय जे आहे की आपण निर्माण करणं, हे सर्व टीचरचं आणि पॅरेंटचं आहे. आपले मुलं चांगले अधिकारी बनावेत, IAS IPS ऑफिसर बनावेत, डॉक्टर इंजिनियर बनावेत, स्पोर्ट्समन आहेत ते बनावेत. आता जसं आम्ही कौतुक केलं वेगवेगळ्या क्षेत्रातली मुलं होती तसं ते बनावेत, असं त्यांच्या मनामध्ये सातत्यानं ते बिंबवायचं. तर बुगेश ते पाहिलं ना पण चेसचं, तो 18 वर्ष म्हणतो की मला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे, सगळ्यात यंगेस्ट ग्रँड मास्टर बनायचं आहे आणि तो निश्चितच 18 वर्ष बनला. तर हे ध्येय आपल्या मुलामध्ये शिकवण्यासाठी आपण सर्व पॅरेंट्स, सर्व टीचर प्रेरित राहाव्यात आणि एक चांगली पिढी, एक चांगला सशक्त भारत बनण्यासाठी आपण सर्वजण प्रेरित राहाव्यात ही अपेक्षा व्यक्त करतो. मला पुन्हा इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुमचे पुन्हा एकदा सॉरी आणि थांबायला लागलं. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.